नमस्कार मित्रांनो, मी राहुल सगळ्यांचं स्वागत करतोय आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आज आपल्या सोबत आहे हा भाऊ, एकदम फेमस आहे. आणि जय महाराष्ट्र बाबा, जय शिवराय. जय महाराष्ट्र, जय शिवराय. तर या भावाला आपण असे काही प्रश्न विचारणार आहोत जेणेकरून तुमचे आणि माझे डाऊट क्लिअर होणार आहेत. तर या भावाला या लाईन मध्ये 8 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तर त्यानुसार आपण याला असे जरा हटके प्रश्न विचारणार आहेत. तर भावा, कम्फर्टेबल आहेस ना तू सध्या? मी कम्फर्टेबल आहे, पण तुझा हात असा तर कापतोय कशाला माझा बघून? ठीक आहे, ते सपोर्ट घे होत राहतो तू, असं काही नाही. तर मग चल प्रश्न विचारू तुला. येस बाबा. सगळ्यात पहिला प्रश्न आहे की तुझ्या चॅनलचं नाव स्मिथ अँड यू असं का ठेवलंयस? बघ, स्मिथ अँड यू आहे ना, याचं एक्झॅक्टली मी सीन सांगतो कसं होतं. ज्या टायमिंगला मी युट्यूबवर व्हिडिओ बनवायला लागलो तेव्हा मी नोटीस केलं सगळ्यांनी ना युट्यूबवर आहे ना नाव आहे ना आपलं स्वतःच टाकलंय. ओके, म्हणजे म्हणतात ना की जे नाव आहे आणि आडनाव आहे तेच सगळं टाकलंय. तर मी मनात म्हटलं आपलं नाव काहीतरी असं असायला पाहिजे की काहीतरी युनिक असायला पाहिजे आणि असं वाटायला पाहिजे काहीतरी एकदम असं हटके. तर त्या टायमिंगला आहे ना मला असं वाटलं की हा स्मिथ म्हणजे मी आणि व्हिडिओज बघणारे तुम्ही लोक, तर यू. तर तसा थोडासा मी तो कॉन्सेप्ट लावला आणि मला असं वाटलं की हा हे काहीतरी भारी आयटम आहे, मस्त आहे, चालणार आहे भाई, एकदम कडक आहे. तर त्याच्यानंतर तो नाव आपला पोस्ट झाला स्मिथ अँड यू, त्याच्यावर तसं केलं. पण ऍक्च्युअली मध्ये बघायला गेलं ना तुझं नाव सुटेबल पण आहे. सुटेबल आहे? हा, सुटेबल आहे बाबा. आणि तुझा या लाईन मध्ये 8 वर्षाचा एक्सपिरियन्स आम्हाला जरा सांग. 8 नाहीये, 8 पेक्षा अधिक आहे. ऑलमोस्ट आता 10 वर्ष होतच आलेत या लाईन मध्ये. आणि त्याच्या अगोदर आपण मुंबई पुणे वगैरे आपण प्रायव्हेट गाडीमध्ये काम करायचो. म्हणजे बोलतात ना माझी स्वतःचीच गाडी, पण ती पर्सनल प्रायव्हेट मध्ये आपण ते बुकिंग मारायचो, प्रायव्हेट नंबर प्लेटवर होती. ओके. तर 10 वर्षाचा एक्सपिरियन्स खूपच मोठा एक्सपिरियन्स आहे, खूपच भारी वाला त्याच्या अगोदरचा. पण एवढंच सांगेन, कधी ना कधी या लाईनचा कंटाळा येतो आणि असं वाटतं की लाईन आपण स्विच करायला हवं. का रे भावा, या लाईनीमध्ये पैसा तर बराच आहे, मग तू स्विच करायचा का विचार करतोय? या लाईन मध्ये आजार पण आहे पैशाबरोबर. कसला आजार आहे? तुला काय प्रॉब्लेम आहे का? म्हणजे मला असं नाही, हा तुला पण होईल, हे जितके जण बघतायत त्यांना पण होईल हा प्रॉब्लेम. लाईफ मध्ये हा जो प्रॉब्लेम आहे ना 99% लोकांना होणार इकडे. म्हणजे असा कोणता प्रॉब्लेम आहे की जो होतोच? म्हणजे कुठला आहे का म्हणजे असा सिरियस वाला? पहिला आजार असं आहे की जो आहे पायल्स. ओके, याच्यात होतो. आता जो मी प्रॉब्लेम सध्या फेस करतोय तो मला असं झालंय किडनी स्टोनचं. ओके. या लाईन मध्ये तुम्हाला हे करायला भेटतच नाही. तुम्हाला हे करायला भेटत नाही, तुम्हाला हे करायला पण भेटत नाही, म्हणजे पाणी पियायला थोडक्यात. मला वाटलं बाटली डायरेक्ट. पाणी पियायला भेटत नाही. आता पाणी पियाल्यावर आपलं टेन्शन असतं हे करायला जायचं कुठे. तर त्यामुळे ना मला आता म्हणजे बोलतात ना रिसेंटली 3-4 मंथ्स पासून स्टोनचा वगैरे त्रास चालू आला. तर त्याच्यामुळे मी थोडंसं म्हणजे म्हणतात ना कुठे ना कुठे असं वाटायला लागलं की अरे या लाईन मध्ये जे आहे आपल्याला पैसा कमाई आहे त्याबरोबर हे जे आजार आहेत ना ते डोक्याचा शॉर्ट आहे, ऍक्च्युअली शॉर्ट आहे. ऍक्च्युअल मध्ये मी पण माझ्या व्हिडिओ मध्ये बोललोय की मुंबईमध्ये मी जेव्हा येतो तेव्हा मला सुसू करायचे इतके प्रॉब्लेम होतात ना की असं आहे की कुठे गाडी पार्क करून तुम्ही जाऊ शकत नाही आणि पेट्रोल पंप पण इतके जास्त छोटे आहेत ना की तुम्ही नाही काय करू शकत. तर त्याला ऑप्शन म्हणजे असंच आहे की एक तर तुम्ही सकाळीच करा. आणि प्रॉब्लेम म्हणजे दुसरा असा आहे की ऊन असतो नॉर्मल 3 ते 4च्या आसपास. एक असा कस्टमर येतो, बाबा AC 4 वरती कर, हे कर ते कर. त्या AC मुळे खूप जास्त त्रास होतो. तर माझ्यासोबत एक इन्सिडेंट झालाय जो की रिसेंटलीच झालाय. मला ऑप्शनच भेटला नाही कुठे. 8 तास झाले कंटिन्यू गाडी चालवतो AC मध्ये आणि मला सुसू करायला कुठे चान्सच भेटला नाही. तर मी स्पेअरमेट ठेवली, बाटलीमध्ये करावी लागली. काय रे बाबा. हा, ऍक्च्युअल मध्ये कसं आहे माहितीये का, आणि हे याच्यामध्ये लाजण्यासारखी गोष्ट नाहीये. हा, तर मी हे बोलत होतो मगाचपासून याचा कॅमेरा नुसता हलतोय, थरथर कापतोय. थोडासा असा शेक होतो ना. ठीक आहे, तो थोडासा हेवी आहे मोबाईल, जरा समजून जाणार आहे बाबा. आयफोन काय नाही रे मित्रांनो, आयफोन काय नाही, आपण येऊ त्याच्यावरती पण. हा, तर टॉपिक आपला असा होता सुसूचा की इमर्जन्सी साठी कुठे तुम्ही जाऊ शकत नाही. तर या अशा गोष्टी आहेत की या मॅनेज करणं खूप जास्त गरजेचं आहे. आता या भावाला त्रास झाला, उद्या मला होऊ शकतो, उद्या तुम्हाला होऊ शकतात. तर या गोष्टीची काळजी घ्या. आणि मी एवढंच बोलेन की जसं तुम्हाला टाइम भेटेल ना थोडंसं वॉक वगैरे करत जा. नाही तर माझे पण हाडं वगैरे दुखतात कधी कधी, बॅक पेन वगैरे मला पण होतो. आणि जसं यांनी याचा एक्सपिरियन्स सांगितला ना तसं मी माझा एक्सपिरियन्स शेअर करतो. सायन बँड्रा लिंक रोड आहे, टी जंक्शन आहे, खाडी आहे, तिकडे होतो. गाडी लावली साईडला लावल्या आपण आपलं निघालो बाहेर, मुताला चालू केलं. ओके, चालू केलं. त्याच्यानंतर आहे ना लगेच मी चालू आहे तिकडून बाई फुटपाथ वरून रॉंग साइड मध्ये 2 जण आल्या, फुल पटेली होत्या, मस्त एकदम आले एकदम. ओके, क्या कर रहा है, काय करतो दिसत नाही काय, जे तुला होईल ना तेव्हा ते पण तू हे पण हेच करशील. बरोबर, तेच करतोय मी. ओके, मग बोलतो अलाउड नाही, फाईन आहे, आम्ही लोक BMC मधनं आहे. ठीक आहे. बोललो इकडे हे कुठे शौचालय कुठे?
मला तर आहे ना तिकडे तिकडे कुठे बोलला बँड्रा ईस्टला कुठेतरी बोलला तो, तिकडे एक बनवलं आणि तिकडे बनवलंय. मी बोललो मला इकडे जोरात झाली आहे, हा मी तिथपर्यंत थांबणार की काय इकडे करणार, तुला झाली असते तू काय केलं असतं माझ्या सिच्युएशन मध्ये. बोलतो नाही फाईन भरायला लागेल. बोलले एक काम कर, काढला डिरेक्टली असा मोबाईल, हे बघ असा काढला, पहिला मी त्याचाच फोटो घेतला सेलफोन मधनं. तू रॉंग साइड मधनं आलाय, विदाऊट हेल्मेट आहे, पहिला फाईन भर, चल ये चौकीमध्ये, मागेच चौकी आहे तिकडे, तो जो पिवळा बंगला आहे तिकडे चौकी आहे. अच्छा, आणि आपल्या ओळखीचे सगळं नाही. आधी तिकडे आधी तू फाईन भरणार, नंतर मी माझा फाईन भरणार, चल. बोलतो नाही नाही दादा जाऊ दे. आणि त्यांनी आपल्या मनसेचं स्टिकर वगैरे पण बघितलं, तर कोण नडतच नाही त्याच्यामध्ये. बघ कसं माहितीये भाई, आपल्याला पण कुठे घाण करायला आवडत नाही, पण करणार काय, आणि ऑप्शन पण नाही. नो पार्किंगचे बोर्ड तर सगळ्या जागेवर आहे. कसं आहे ही सिच्युएशन एवढी जास्त क्रिटिकल होते ना कधी कधी. आता साऊथ बॉम्बेला तर विशेष सोडून द्या, मी साऊथ बॉम्बेला ते नरिमल पॉइंट वगैरेच्या साईडला ट्रिप बघतो, म्हणजे घेतो, आणि जेव्हा पण मला असं सिच्युएशन होतो ना, मी सगळ्यात पहिले एसी वगैरे बंद करून आहे ना पहिले पेट्रोल पंप शोधतो. मी डायरेक्ट ताजच्या आतमध्ये गेलेलो एकदा, डायरेक्ट बोललो भाई हा माणूस खतरनाक आहे. म्हणजे कुठले ताज हॉटेल होते. येस सीन सांगतो काय आलेलं. गाडी तिकडे पार्किंग वाल्यांना तिकडे त्यांना दिली आणि बोललं आतमध्ये जायचंय. आता बघा आपली जी पर्सनॅलिटी आहे वगैरे, त्यांना पण असं काय वाटलं नाही की हा ड्रायव्हर असेल काय असेल, म्हणजे आपण आता स्वतः आपला ओनर आहे आपल्या गाडीचे. डिरेक्टली आतमध्ये गेल्यानंतर लॉबी बीबी मध्ये वगैरे तिकडे आतमध्ये गेल्यावर स्ट्रेट गेलं, सेकंड लेफ्ट घेतलं, तिकडे वॉशरूम आहे, मस्तही गेलो वॉशरूम मध्ये, हलका वगैरे आलो बाहेर वगैरे, मस्तही आरामात येऊन बसलो वगैरे गाडी. त्याला बोलतात ना ते लॉबी मध्ये येऊन चावी वगैरे मागितली, बसलो आणि निघालो. बाई खतरनाक आहे. मी मित्रांनो सफेद शर्ट घातल्याशिवाय घराच्या बाहेर निघत नाही. आणि आपण सफेद शर्ट कधी घालत नाही, यांनी आजपर्यंत सफेद शर्ट घातला नाही. मी याचा कंटेंट बघतोय, एवढा दररोज व्हिडिओ बघतोय, सफेद शर्ट घातला कधीच नाही. तुला भीती नाही वाटत? बघ कसं माहितीये, जो डरगाव मर गया तसा सिस्टम आहे इकडे. जर तुमच्या मनामध्ये भीती असेल तर तुमच्या हातातून धंदा पण कधी होणार नाही. ही गोष्ट बरोबर आहे. तर ती भीती आहे ना तुम्हाला तुमच्या ना मारायची कधी पण. आणि ना मी लाईफ मध्ये काय विचार करतोय ते बाबा, एखाद्याने जर मला पकडलं ना तर मी खास करून हा विचार करतो की तो मला पकडावं, आणि पकडल्यानंतर ना आपण त्या सिच्युएशन मधनं जेव्हा बाहेर पडतो त्याच्यासाठी आपल्यामध्ये जी क्वालिटी असते ना ती क्वालिटी असणं खूप गरजेचं आहे. ती जर क्वालिटी तुमच्यामध्ये असेल ना, की समज जर एखाद्याने तुला उद्या पकडलं आणि सांगितलं 500 रुपये फाईन, युनिफॉर्म नाही घातले, पण तू त्या टायमिंगला भले तुझी ओळख सांग नाही तर काय पण सांग, पण तू त्या टायमिंगला त्या सिच्युएशनला जर तू त्याच्यातनं ते बाहेर पडतोस ना, तर त्याच्यासाठी ना तुला ना म्हणजे बोलतात ना असं आतून असा गर्व फील होतो मस्त आहे की. ऍक्च्युअल मध्ये मला जेव्हा कुठले पण आरटीओ वाले पकडतात ना, करंट सिच्युएशन असं आहे की मी आहे ना TR लायसन्स साठी गेल्या 6 महिन्यापासून अप्लाय केले, आणि आता तो बनवणार घरीच येणार आहे. ज्या एजंटनी बनवलंय त्यांचं नाव पण नाही घेऊ शकत मी. लिटरली 6 महिने, म्हणजे गाडी जेव्हा मी बुक केली ना त्याच्यात 2 महिने आधी मी TR लायसन्स साठी अप्लाय केला होता. तर डिले करता 6 महिने झालेत. म्हणून मी विचार काय करतोय की बाबा एकदाचं लायसन्स येऊ दे, मग सफेद शर्ट घालायचं बंदच करणार मी. आणि इतका जास्त वैताग येतो यायला, नुसते ते डाग लागतात, हे लागतात ते लागतात, आणि उठून दिसतो ना. मेन प्रॉब्लेम म्हणजे असा आहे की सफेद शर्ट मध्ये उठून दिसतो, आणि आमचं शर्ट उठून दिसतो, आपला उठायचा बंद होतो त्याच्यात. अरे प्रत्येक गोष्ट म्हणजे असं आहे की सफेद शर्ट खूप जपायला लागतं, आणि इच्छा मरून जाते मला दुसरे एवढे चांगले शर्ट. ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला आतून फिलिंग आहे ना कशी येते माहितीये, तुम्ही स्वतःच्या गाडीवर मालक असाल तरी पण तुम्हाला ती ड्रायव्हर वाली फिलिंग येते. ऍक्च्युअल मध्ये तेच आहे की ड्रायव्हर कस्टमर जर मागे बसला ना तर तो पण तुम्हाला ना ते त्याच नजरेने बघतो. आता जितके पण कस्टमर येतात ते 99% कस्टमर बोलतात कस्टमर नाही रे पोकेमॉन, माझ्यासाठी कस्टमर आहेत भाई. अच्छा हा, तर ते बोलतात की गाडी कोणाची आहे, मी बोललो माझीच आहे. बोललो हा ठीक आहे. म्हणजे ते बोलण्याचं ते असतो ना की त्यांना वाटतं की हा ह्याची गाडी नाही, दुसऱ्या कोणाची गाडी आहे, तर ते असं होतं. चल ठीक आहे बाबा, हा टॉपिक तर खूप लांब पर्यंत झाला. तू कस्टमरला पॉकेमॉन का बोलतोस? पॉकेमॉन का म्हणतो त्यामागे काय रिझन आहे ते सांगतो. बघा एक गेम आलेला खूप टाइम अगोदर, त्याचं नाव होतं पॉकेमॉन गो. हा, खेळलोय मी. बरोबर. त्याच्यामध्ये ना कसं होतं माहितीये की एखाद्या पॉकेमॉनला पकडायला आपण खास करून इकडून तिकडे आपण पळापळ करायचो. इकडे पण सेम तसंच आहे. आपल्याला याच्यामध्ये घंटी वाजणार, घंटी वाजल्यावर आपण एक्सेप्ट करतो, नंतर आपल्याला कळतो की हा पॉकेमॉन इकडे उभा आहे. बरोबर. आणि तिकडे जेव्हा आपण जातो तेव्हा सेम पॉकेमॉन गेम सारखा सेम टू सेम. कधी कधी तो पॉकेमॉन लगेच असतो तिकडे, बॉल टाकला आणि घेतला आणि पकडला, त्याला उचलला, मी बोलतात ना दरवाजा उघडला, बसला आतमध्ये, गेलो. कधी कधी काय सिच्युएशन असतो, हा मैं आगे हो, हा बस हारो आ गया ना, हाँ ठीक है, वो गेट दिख रहा है क्या, गेट हाँ दिख रहे ना, हाँ ठीक है अंदर ले लो ठीक है झालं तो हा सर अंदर ले लिए, आ रहा मला समजत नाही तू तिथे शॉट लावतो की काय करतोय, अरे
तर असं असतं कधी कधी असा पॉकेमॉन भेटतो ज्याला आपल्याला उचलायला टाइम लागतो, म्हणजे बोलतात ना तो टास्क एकदम डिफिकल्ट होतो आणि नंतर आपण उचलून त्याला इकडून तिकडे सोडतो. सेम तो पॉकेमॉन मला गेम आहे. आणि कधी कधी तो उबेर मध्ये तुम्हाला माहिती आहे तो ब्लू सिम्बॉल दिसतो, तो पॉकेमॉन आपला पळतो इकडे तिकडे कुठेतरी. रिसेंटली माझ्यासोबत झालंय की मी होतो इथे उभा, ते पाठीमागे गेले, परत मग तिकडून आले. मग त्या कधी कधी असं पण होतं ना की एक कॅब बुक केली, दुसऱ्या कॅब मध्ये ते निघून जातात आणि कॅन्सल पण करत नाही. अरे बाबा तुम्ही कॅन्सल करा ना, अडकून कशाला ठेवताय? त्यांना कधी अक्कल येईल कस्टमरला? काय वाटतं त्यांना? भीती असते आपण कॅन्सल केलं तर आपल्याला कॅन्सलेशन चार्जेस लागतील, फीस लागते, म्हणून ते लोक कॅन्सलच नाही करत. अरे मग आमच्या आयडीचे लागतात, त्याचं काय? उबर इतका स्ट्रिक आहे ह्या गोष्टीमध्ये, कॅन्सलेशन रेट वाढला तर पूर्ण वाट लागते आयडीची. मग ह्या गोष्टीचं सोल्युशन काय तुझ्या? हे तर असं आलं की तुम्ही एका मुलीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आहे, तिने तुम्हाला एक्सेप्ट पण नाही केलं, तुम्हाला रिजेक्ट पण नाही केलं, तुम्हाला होल्डवर ठेवलंय, लटकवत. बोल. चल ठीक आहे, हे झालं. तुझा आतापर्यंत कस्टमरचा एक्सपिरियन्स कसा आहे? म्हणजे तुझा इतका 10 वर्षाचा आहे आणि स्पेशली पर्सनल क्लायंट असतील तर चांगलेच त्यांचा बिहेवियर असणार 100%. ओला, उबेर, रॅपिडो मध्ये तुला असे कुठले कस्टमर भेटलेत की त्याच्यासोबत किस्सा घडल्यात किंवा त्याचा राग आलाय, त्यांना मारायचं मन करतोय? बघ असं सिच्युएशन झालं माझ्यावर, 2-3 किस्से आहेत. Okay. सगळे सांगायला गेलो तर इकडे म्हणजे मजा येईल सगळ्यांना ऐकायला. ठीक आहे, सांग, बिनबिंदास सांग. अच्छा, सो एक पहिला किस्सा असा होता की 2016-17चा हा किस्सा होता. आणि तेव्हा त्या टायमिंगला मी एका क्लायंटला पिकअप करायला गेलो. म्हणजे सिच्युएशन असं होतं की मी अंधेरीला होतो, विलेपार्ले वेस्टला मी पिकअप करायला गेलो. आणि तेव्हा आहे ना सिच्युएशन एकदम वेगळी होती. म्हणजे आज जितकं तुम्ही मनाने आणि आवडीने तुम्ही ह्या लाईन मध्ये घुसतायत ना, त्या टायमिंगला तुम्ही घुसले पण नसते. कारण त्या टायमिंगला इन्सेंटिव्ह होतं, इन्सेंटिव्ह संपला आणि तो जो पिरियड होता त्याच्यामध्ये आम्हाला ड्रॉप लोकेशन दिसायचं नाही, अगोदर पण नाही दिसायचं. आणि तो जो पिरियड होता म्हणजे 2017 पासून कोविड पर्यंतचा 2020 पर्यंत, त्या पिरियड मध्ये आम्हाला ड्रॉप लोकेशन समजायचे नाही. तर मी जस्ट बोरिवलीवरून, ठीक आहे, एक बँड्रा टू बोरिवली ट्रिप लागलेली, त्या ट्रॅफिकमध्ये मी मरवत माझी बोरिवलीपर्यंत पोहोचलो. आणि बोरिवलीवरून मी परत मग अंधेरीपर्यंत आलेलो आणि अंधेरीवरून एक विलेपार्लेची एक शॉर्ट ट्रिप लागली आणि मला इन्सेंटिव्ह वगैरे असे चिल्लर पिल्लर असा आयटम काय ना काय देत होते. तर त्या ट्रिपला मी विलेपार्लेला त्या समोरच्या व्यक्तीला मी विचारलं कि आपको यहाँ पे नहीं जाना है ना बोरिवली साइड? नहीं आप वहाँ पे नहीं, इधर ही जाना है नजदीक. मी बोललो ठीक आहे. बोललो गेलो तिकडे, तो आपला आला, ते एक बाई बसली आतमध्ये गाडीमध्ये, बोललो इनको लेके जाना है. बोल ठीक आहे. आणि तेव्हा आपला मोबाईल वगैरे बघा होतो, खास ओला वगैरे आला असेल, मस्त की स्टँड बिंड लावायचे वगैरे, तसं होतं सिच्युएशन. तर जसा तो OTP मी टाकला आणि ओलामध्ये ती ट्रिप स्टार्ट झाली, भेंडी बघितलं तर कांदिवली. अरे मी मनात म्हटलं यार बोरिवली आणि कांदिवली एकच झालं यार, तिकडे परत जायचं. त्या ट्रॅफिक मध्ये मी मरवत इथे आलोय, विचार करत की म्हणजे बोलतात ना, येताना एवढी खुशी वाटली की हा बाबा पूर्ण रस्ता मोकळा भेटला. संध्याकाळच्या टायमिंगला मजबूत ट्रॅफिक असतो. मग तो सिच्युएशन मध्ये एक प्रकारे फसला गेला तो. आता फसलो गेलेलो. आणि तेव्हा त्या सिच्युएशन मध्ये ना माझे घोडे लागले असते पुढे. कारण तेव्हा असं सिच्युएशन होतं की मी नवीन होतो या लाईन मध्ये, तर नवीन असताना कसं आपल्या तोंडातून शिव्या वगैरे निघतात, आणि तसंच सिच्युएशन झालं. तर जशी ती उतरायला आली, म्हणजे तिचा ड्रॉप लोकेशन आलं, मी बोललो इधर उतरणार ना आपको. कारण माझ्या डोक्यामध्ये पूर्ण फ्रस्ट्रेशन होतं. हिला आपण विचारलेलं हिच्या नवऱ्याला की कोणाला, जो कोण असेल तिचा तो, आणि त्यांनी आपल्याला येडा बनवलं वगैरे तसं. तर जसं मी तिचं ट्रिप एंड केली, ते डिरेक्टली ऑनलाईन पेमेंट वगैरे होती, ते सगळं झालं. आणि उतरताना ती जस्ट दार उघडलं आणि माझ्या तोंडातून निघालं झाटू. आणि ती आहे ना परत गाडीमध्ये आली, बोली क्या बोला आपने, क्या बोला? थँक्यू. ती बोली नहीं आपने कुछ तो बोला. वही बोला थँक्यू. उतर कर थँक्यू ही बोलेगा ना, और क्या बोलेगा मॅम? अनाशिक तो झाटूच बोललो मी, काय दुसरा बोललो असतो त्याच्यावरून काहीतरी दुसरा शब्द निघाला पण नसता. आणि ती उतरली. तर हा एक सिच्युएशन होता. परत त्या टायमिंगला माझ्याकडे ग्रँड आय10 गाडी होती. औराच्या आधी ग्रँड आय10 होती, एकदम हटके गाडी होती. म्हणजे तेव्हा मला तरी असं वाटतं ओला उबेर मध्ये कुठेच ती गाडी कोणाकडे नसेल. खूप रेअर होत्या त्या गाड्या, म्हणजे भरपूर कमी जणांनी घेतल्या होत्या. आणि खास करून माझ्याकडे डिझेल होती तेव्हा. आणि डिझेलची तुला पण माहिती आहे बाबा, AC कुलिंग एनी टाइम पेट्रोलच्या गाडीपेक्षा एकदम बाप असते, बेस्ट नेक्स्ट लेवल असते. तर एकदा एक कस्टमर आहे ना, मस्त की असं पटेलीमध्ये बसला, आतमध्ये मस्त की बसला, असा पाय बी असे तंगडे बिंगडे असे वर करून आपला बसला मस्त की. आणि बसल्यावर आपलं बोलतो AC थोडा फास्ट करू. आणि मला आता पण आठवतं भाई, तो जो दिवस होता तो होता जुलैचा, बोलतात ना महिना जुलैचा वगैरे चालू होता. आणि तेव्हा तुला माहिती पाऊस बीस वगैरे मस्त की असतं, कुलिंग बिलिंग तर आपली एकदम बाप झाली असते. हे पूर्ण ग्लास वगैरे फॉग पकडलं होतं. 1चा AC 2 वर केला, 2चं मला म्हणतो हे थोडा टेम्परेचर वगैरे फास्ट करू. टेम्परेचर वगैरे पण फास्ट केलं. ठीक आहे म्हटलं, ठीक आहे चल मजा घे. सिलिंगला जशी गाडी लागली ना, गाडी एकदम मजबूत कूल झाली. मी ना कधी पण आहे ना
एक आयटम करतो, एसीचे वेंट आहेत ना असे आणि असे सरकवतो. माझ्या स्वतःवर मी तो ब्लोअर घेत नाही. स्वतःवर आपण ब्लोअर घेतला तर आपल्याला थंडी वाजायला लागते, तर तो मी स्वतःवर कधी घेत नाही. आणि माझं फिक्स होतं तेव्हा, आता ह्या गाडीमध्ये तर नाही, मी ज्या सीटवर बसतो त्या खाली टॉवेल ठेवतो. टॉवेलने काय होतं माहिती, आपली जितकी पण गरमी असेल ना बॉडीमध्ये ती सगळी ऑब्झर्व करायला ती चालू करते. तसं करतो. ह्या बाईला ना थोडा वेळ वाजली थंडी, हा असा झाला, असा 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 जितका पटेलीमध्ये बसला होता असा आला, आकसला तो पूर्ण. हा. आणि नंतर ना त्याचं असं आलं की आता मी याला बोलू कसं की थोडा एसी कम करू, एसी कम करू, हे मी बोलू कसं. सॉरी बाबा कॉल आला, काय नाही बिंदास कम करू, बोलू कसं. नंतर ना त्याने असा विषय केला की चला आता ना आपण आहे ना ह्याच्यावर काहीतरी कन्व्हर्सेशन स्टार्ट करूया. तर कन्व्हर्सेशन स्टार्ट करता करता एक सेकंड, ठीक आहे. तर सिच्युएशन अशी होती की जो कस्टमर आहे तो माझ्यावर बोलायला लागला. मला बोलतो की आपके पास ये गाड़ी है, गाड़ी दिखता नहीं ज्यादा ओला उबेर में. मैं बोला हाँ. तर मला म्हणतो मेरे पास भी गाड़ी है. मतलब कौन सा है. मला बोलतो होंडा कैप्टिवा. होंडा कैप्टिवा. मैं होंडा एक्टिवा रहेगा. अरे एक्टिवा नाही भाई, होंडा का कैप्टिवा है, कैप्टिवा. म्हणजे होंडाची कॅप्टिवा कधी यायला लागली. तर तो जो सिच्युएशन होता ना थोडासा वेगळा होता. तर मला असं वाटलं की होंडाची कॅप्टिवा येत नाही, एवढं आपल्याला माहिती आहे. मी त्याला बोललो की होंडा कॅप्टिवा तर नाही. नंतर मला क्लिक झाला भाई, शेवी जी शर्लेट नावाची कंपनी त्याची कॅप्टिवा गाडी तेव्हा यायची. त्या बाईला गेलो ड्रॉप लोकेशनला ड्रॉप करायला गेलो. तेव्हा तो बोलतो एक काम करो, ये बिल्डिंग के अंदर ले लो. म्हणजे अंदर घुमाने की जगह है. हाँ बहुत जगह है. गोरेगावला त्याला ड्रॉप केलेलं. घेतली आतमध्ये. अरे आतमध्ये घेतलं, तिकडे उतरायला वगैरे जागा नाही, काय नाही, धड वगैरे. तो उतरला तसाच तिकडे. पैसे देताना ना, पैसे असतात ना असं असं करायला लागलं. तुम्हाला सिच्युएशन दाखवता काय होतं, तो सेम सिच्युएशन मी तुम्हाला आता इथे रिपीट करणार आहे, तोच रिपीट आहे. ओके. हे अशी नोट होते हे, ठीक आहे. आता समजा हे नोट आहे, ह्याच्यात ही 500ची आहे आणि हे 100ची आहे आणि एक 10ची नोट आहे. तसं आता ते त्यांनी 500 देताना नॉर्मल आपले दिले, पण ते असं असं करत दिले, ठीक आहे. नंतर 100 देताना पाहिजे, नंतर वरचे काहीतरी 10 रुपये होते ते पण असं असं करून देतोय. अच्छा, म्हणजे एक्स्ट्रा नोट जावी नाही म्हणून. हा 10 रुपये पण. मग मी पण त्याच्यासोबत त्याचे 10 रुपये असे करून त्याला दाखवतोय. सेम रिपीट. मग आणि त्यानंतर हा जो सिच्युएशन होता त्याच्यातून आता आपल्याला जेव्हा बाहेर पडायचं होतं, तो वॉचमॅन होता. वॉचमॅन मला बोलतोय की हा या इकडे मागे वगैरे हेल्प वगैरे सगळं केली त्यांनी आपल्याला. मागे घेतली वगैरे गाडी वगैरे. त्यानंतर बाहेर काढता मी बोलला अरे काय पॅसेंजर असतात यार, आतमध्ये फिरवायला जागा नाही तरी पण बोलतो. मला बोला जाड्याला ड्रॉप केलं ना इकडे, इथून आणलं ना वरलीवरून. मी बोला हा यार एकतर बोलतोय ते असं पटेली वगैरे फुकटचे हे करतोय, बोलतोय ही गाडी आहे वगैरे, मोठी गाडी आहे अशा तसं. तो तर हा तर भाडोत्री आहे, त्याच्याकडे गाडी बिडी काय नाहीये, म्हणजे फुकटचीच पटेली. हा. तर म्हणाला की तिकडे तो सेटकडे कामाला जातो, तो सेटच ते बिल वगैरे भरतो, जे काय असेल ना हे गाडीचं वगैरे भाडं बिडं ते सगळं. तर मी मनात म्हटलं अरे यार वा. आणि त्याच्यात ना तो वॉचमॅन आहे ना, तो भारी होता माणूस. तो मला बोलला हा जेव्हा रिक्षातून उतरतो ना तो गेटच्या बाहेर उतरतो, ओला उबेरची गाडी करून आल्यावर गेटच्या आतमध्ये उतरतो, म्हणजे ते दाखवायला शो ऑफ करायला. तर असे लोक असतात. काय भेटणार शो ऑफ करून, मला काय नाही भेटणार. चल ठीक आहे. आता मला सांग, करंट सिच्युएशन मध्ये ओला उबेर मध्ये तुझा कसा एक्सपिरियन्स आहे? किंवा बरेच जण मला मेसेज करतायत कमेंट्स मध्ये, इव्हन काही जण पर्सनल टेक्स्ट करतायत की दादा आम्हाला गाडी घ्यायची आहे, आम्हाला ओरा घ्यायची, आम्हाला डिझायर घ्यायची आहे, कोण बोलते मला इर्टिगा घ्यायची आहे, कोण बोलते मला पार्ट टाइम मध्ये करायचं आहे. तर मी त्यांना माझ्या भाषेमध्ये सांगितलं की बाबा बघा तुम्ही असं नका करू, पण तरी पण मला येत आहेत मेसेज. तर तुझ्या भाषेमध्ये सांग त्यांना की नक्की काय केलं पाहिजे. बघ बाबांनो, एवढंच सांगेन, माझ्या पण चॅनलवर मी ह्याचा व्हिडिओ टाकलाय तेव्हा तेच रिपीट केलं. एवढंच सांगेन, कोणाला बघून तुम्ही येऊ नका. जर तुम्ही येत असाल, जर तुम्हाला समुद्रामध्ये उडी मारायची आहे, पोहायला येत नाही, तर तुम्ही तो कॉन्फिडन्स ठेवा की तुम्हाला पोहायला येणार, तुमचा जीव नाही जाणार. आणि इन केस जर तुम्हाला असं वाटतं की हा आपल्याला भीती आहे, बघा जिंकलात तर तुम्ही जिंकलात, राजा तुम्ही, आणि हारलात तर तुमच्या हातात अनुभव. हा एवढा फरक आहे, हे एवढं लक्षात ठेवा. तर ज्यांना पण यायचं आहे बिंदास या. जर फाटते तर नको या. जर फाटत असेल काहीतरी दुसरं काम करा, दुसरा व्यवसाय करा. व्यवसाय भरपूर आहे मार्केटमध्ये. एखाद्या व्यक्तीचे व्हिडिओ बघून किंवा एखाद्या व्यक्तीला बघून ते फक्त त्या लाईन मध्ये घुसा, हे नाही तसं. ओके ठीक आहे. तर आता मानून चाल की एकाचं बजेट वगैरे आहे, त्यांनी बॅकअप वगैरे प्लॅन वगैरे केलं, त्याला गाडी घ्यायची. तर आता बरेच जण बोलतायत की गाडी आम्ही नक्की शोरूम मधून घ्यायची का सब डीलर मधून घ्यायची? शोरूम, ऑलवेज शोरूम. ओके, जशी मी चुकी केली आहे ना भावांनो, तशी शोरूम कोणी चुकी करू नका. शोरूम. आणि गाडीचं मेंटेन बरेच जण काय करतात, जसं की मी पण कधी कधी चुकी करतोय की मी ना गाडी फक्त आणि फक्त सीएनजी वरती चालवतोय.
तर तुझा एक्सपिरियन्स सांग आम्हाला की तू तुझी गाडी कशी मेंटेन करतो. मी आधी डिझेल चालवलेली, आता ही फर्स्ट आपली सीएनजी आहे. हम्म. तर सिम्पल सांगेन, सीएनजी म्हणजे म्हणतात ना ते राशनचा तांदूळ असतं ना तसं आहे, आणि पेट्रोल म्हणजे बासमती राईस. तर Okay. कधी कधी बासमती राईस पण त्याला जेवायला भेटायला पाहिजे गाडीला, फक्त ते राशनचे तांदूळ भेटले तर मजा येणार नाही. हम्म. सिम्पल सांगतो. आणि त्याचबरोबर आहे ना बाकीचं ओव्हरऑल मेंटेनन्स, जर तुम्ही डे 1 पासून तुमची गाडी आहे ना मेंटेन ठेवली ना, तर ती लॉंग टर्म मध्ये तुम्हाला जास्त काम काढणार नाही. आता लॉंग टर्म मध्ये तो तुमचं जितकं पण काम हळूहळू निघत असणार तो एकदम बल्कमध्ये निघतो. आज 1 रुपयाचं काम उद्या 10 रुपयाचं बनतो, 10चं 100, 100चं 10,000. तसं आहे. असे बरेच जण आहेत की ते लोक काय करतात की आहेत ना जे टाइम टू टाइम सर्व्हिसिंगचा जो टाइम असतो ते लोक चुकवतात, आणि ते लोक थोडंसं बोलतात की अरे आज पैसे नाही आम्ही उद्या करतो परवा करतो, असं करता 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 आहेत ना ते लोक खूपच जास्त डिले करतात. मग तुझ्या मते जर सर्व्हिसिंग डिले केले तर काय प्रॉब्लेम होऊ शकतो, जसं तुम्ही कधी फेस केल्या त्या गोष्टी? कधीच नाही. बघ, जी गोष्ट तुम्हाला कमावून देते तिची तेवढी तुम्हाला इज्जत करायला पाहिजे, तिचं तुम्हाला तेवढी काळजी, टेक केअर वगैरे तेवढं करायला पाहिजे. सिम्पल बोलीन, बघा काय काय लोकांची वृत्ती अशी असते की आपल्याला फक्त पैसा पाहिजे. त्यांच्या गाडीचा जर बंपर निघाला ना तरी ते लोकांना तो लावणार पण नाही. टेल लाईट फुटली तरी ते लावणार नाही, किंवा काय झालं असेल ना, काचेवर क्रॅक असेल तरी ते तसेच चालवणार. काय काय जणांची परिस्थिती खराब असते, मी बोलतात ना रेस्पॉन्सिबिलिटीज भरपूर असतात, ते आपण समजू शकतो. पण जेव्हा तुम्हाला तुमची गाडी एवढं कमावून देते तरी पण तुम्हाला तिचा हालच करायचं. मग एवढं लक्षात ठेवा, एक टाइम असेल ना जेव्हा तुमचे मजबूत हाल होणार तेव्हा त्या गाडीचे हाल नाही होणार. तर ते नको व्हायला. खास करून तुम्हाला कुठे ना कुठे ती गाडीला मेंटेन करणं भरपूर गरजेचं आहे, कारण गाडीला मेंटेन केलं तर तुम्हाला पॉकीमॉनच्या जागेवर तुम्हाला कस्टमर्स भेटतील, ज्याला आपण क्लायंट वगैरे म्हणतो, ते चांगले तुम्हाला कस्टमर्स भेटतील लाईफमध्ये. कसं अजून एक प्रश्न आहे, तुझी गाडी मी जेव्हा बघतो ना युनिक आहे, म्हणजे कलर युनिक आहे. तुझी टॉप मॉडेल घेतलाय, तुझ्या गाडीमध्ये आतमध्ये इंटेरियर मध्ये ते कार्टन वगैरे लावलेत. मी माझ्या गाडीमध्ये कर्टन नसतं रे, कर्टन असतो तो कर्टन. हा ते पण जे पण काय तुला समजलं ना, कर्टन असतात. तुझे एवढं पुन्हा डेकोरेट केलंय गाडीला, तर हा मोटिवेशन कुठून आला तुला? बघ कसं आहे माहितीये, माझं एवढंच आहे की आपल्या गाडीमध्ये जेव्हा एखादा कस्टमर बसेल, आता त्या टायमिंगला आपल्याकडे ग्रँड आयटेन होती, एकदम हटके गाडी होती, पण जेव्हा आपण ऑरा घेतली तेव्हा मी एवढंच फक्त विचार केला होता की जेव्हा माझ्या ऑरामध्ये एखादा कस्टमर येऊन बसणार, ठीक आहे, तेव्हा त्या कस्टमरला आहे ना काहीतरी वेगळं वाटायला पाहिजे. सिम्पल. आता माझी गाडी जेव्हा तो बाहेरून बघतो, त्याचा कलर वगैरे बघतो गाडीचा, त्याचं कसं असतं माहिती, ती ऑरा सारखी वाटत पण नाही दिसायला, एक्वाटील कलर. ऍक्च्युअल मध्ये कसं माहितीये का, जो कॉमन कलर व्हाईट आणि सिल्वरच आहे, कारण ह्या भावाची कलर आहे ना एक्वाटील कलर बोलत असतं असं की आता. तर मग हा म्हणजे बेस व्हेरियंट आणि टॉप व्हेरियंट मध्ये कलर मध्ये डिफरन्स आहे जर मी बघितलं तर. कलर मध्ये डिफरन्स नाही, आतमध्ये इंटिरियर मध्ये डिफरन्स नाही, म्हणजे तो थोडासा लुक वेगळाच वाटतो. हा, म्हणजे ते मॅक्विल वगैरे आला तर थोडंसं हे वाटतं, तो पूर्ण असं वेगळाच वाटतं. तर टॉप मॉडेलच काय घेतली, बेस मॉडेल काय नाही घेतली? कारण माझं एनी टाइम फिक्स आहे, मी लोकांना पण सांगतो, आणि बरेच जण हे फॉलो करतात, बरेच जण फॉलो नाही करत. बघा, मार्केटमध्ये 10 जण उभे आहेत ना, त्या 10 जणांमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं दिसायचं आहे. आज तुम्ही इतके जणांचे युट्यूबवर चॅनल बघाल तर आपलं काहीतरी वेगळं आहे, आपला कंटेंट पण वेगळा असतो. आपण फक्त आणि फक्त नॉलेज देतो, आपण ती कधी पण ती चुत्तेगिरी करत नाही की आज आपण 7,000 कमवले, आज आपण 8,000 कमवले, मी पुण्यावरून मुंबईला चाललोय, मुंबईवरून नाशिकला चाललोय, दिल्लीला चाललोय, ते सगळं आपण करत नाही. तर कंटेंट, आपली डिलिव्हरी वेगळी असते, काहीतरी वेगळं असतं सगळं काय, म्हणून आपला कुठे ना कुठे चॅनल चालतोय. चल ठीक आहे, टॉपिक काढलेस तर त्याच्यावर त्या थोडासा अजून बोलूया. तू कधीही कुठे गेला, कुठे ड्रॉप केलास, कुठे पिकअप केलं सांगत नाही, अर्निंग कधी रिव्हील करत नाहीत. आता माझं असं आहे, मी ऑनेस्टली बोलतो, जे पण आहे ते खुल्लम खुल्ला. मला लोक अर्निंग रिव्हील केल्यावरती शिव्या घालतात, अर्निंग रिव्हील नाही केल्यावरती शिव्या घालतात. मला सांग, मी करायचं म्हणजे करायचं काय? अर्निंग रिव्हील सिम्पल सांगतो तुम्हाला, तुम्ही जे काम करतायत ते करा. पण जेव्हा आपण एखाद्याला अर्निंग सांगतो ना, बघ 1760 लोक असतात बघणारे. मी कोकणातला आहे, ओके. आमच्यात काय म्हणतात माहितीये, नजर लागते. सिम्पल सांगायला गेलं तर नजर लागते. तू तुझा पैसा कुठे पण कोणाला सांगितला ना, मी अरे एवढे कमवले, तर ती नजर लागते. सिम्पल आहे. आता काही जण काय करतात, त्याच्यात अर्निंग सांगतात, फॅक्ट सांगतो फॅक्ट, आणि मी हे ऑब्झर्व केलंय. आता आपण त्यांना हे बोलू नाही शकत, पण ते लोक करतात. आता त्यांचं कुठे ना कुठे असं वाटतं त्यांना आपलं चॅनल याच्यामुळे चालतंय म्हणून चांगलंय. ते लोक अर्निंग दाखवतात आणि 2-3 दिवसांनी त्यांचा व्हिडिओ येतो, अरे माझा मिरर फुटला, माझा बंपर घासला, माझं हे असं आलं नुकसान. तू जे बोललेस ते माझ्यासोबत झालंय. हा, तर इकडे काय होतं माहितीये भाई, ऑडियन्स मध्ये ना सगळ्या प्रकारची ऑडियन्स आहे. बोलतात ना, एखाद्याकडे गाडी असेल, एखाद्याकडे गाडी नसेल, काय काय त्यांची परिस्थिती नसते, मग त्यांना काय वाटतं माहितीये, अरे हा बना कमवते, आज माझ्यासाठी कोणतरी असतं डाऊन पेमेंट करून देणार, तर आज मी पण छापले असते. एक मनात फिलिंग येते, बरोबर. आज आपल्याला पण कुठेतरी वाटतं, जेव्हा तो कस्टमर मागे बसतो ना, तो लॅपटॉप खोलून बसतो मस्त की एकदम आयशो आरामात, आणि मस्त की हॅलो येस ओके ओ द मीटिंग इज ओव्हर देयर, येस आय जस्ट स्पोक विथ द US क्लायंट, ओके, असं जेव्हा तो बोलतो तर आपल्याला पण असं वाटतं, अरे भेंडी
आज मी याच्या जागेवर असतो तर मी पण मागच्या सीटवर बसलो असतो, मी पण असंच आरामात घरी गेलो असतो. आता मी या साल्याला सोडणार तिकडे, त्याच्यानंतर मी घेणार माझ्या घरी, म्हणजे एवढी ट्रॅफिकमध्ये मी माझी मरवणार, भले त्याचे पैसे भेटतात. पण आपल्याला काय वाटतं कधी कधी, तो फिलिंग येतो ना, पाऊस जोरात पडतोय, कस्टमर तर आपल्या घरी पोहोचतोय ना सेफली. आता काय काय जण आपल्या गाडीने येतात सेफली, पण आपण काय करतो, आपण त्यांना ड्रॉप करतो, तर आपल्याला ती फिलिंग येते. सेम तसाच आहे, ऑडियन्सचं पण तसंच आहे. त्यांना पण कुठे ना कुठे ती फिलिंग येते. त्यांना पण असं वाटतं की आपल्याकडे पण ही गाडी असते, तर मग त्यांची नजर लागते. म्हणून त्यासाठी मी कधी पण ते अर्निंग सांगत नाही. मी ऑब्झर्व केलं, ज्यांनी अर्निंग सांगितली त्यांनी त्यांचा वाटोळा करून घेतला. मी टेक्निकली बघायला गेलं, मी जेव्हा पण माझी अर्निंग रिव्हील केली आहे ना, मला काही ना काही असं दिसतो की रिसेंटली 17 तास मी काम केलं, दुसऱ्या दिवशी मी कामाला गेलोच नाही. काय ना काय प्रॉब्लेम होणार, आणि जरी तुमच्या गाडीवर नसेल तर तुमच्यावर येणार वगैरे. ते बोलतात ना, ती नजर आहे ना, नजर ती बेकारवाली लागते. बरेच जण मला कमेंट पण केलेत की भाई तू 2025 मध्ये जगतोय, काय नजर घेऊन बसलेत. पण भावानं मी सिंपल सांगतो, मी पण कोकणा साईडच आहे, इव्हन माझा जन्म अलिबागचाच आहे, तर तो कोकण पट्टाच आला तो. तर माझे वडील नेहमी बोलतात की किती कमवतोयस, किती पैसे उडवतोयस, किती पैसे घालतोयस, कुठे इन्व्हेस्ट करतोयस, त्या गोष्टी कधी रिव्हील नाही कराव्या. पण बरेच ऑडियन्स असे आहेत की भावा दाखव, तुझा चॅनल ग्रो होईल, असं होईल तसं होईल. म्हणून मी दाखवतो. माझी इच्छा नसते कधी इन्कम रिव्हील करायची, पण मला तरीही दाखवायला लागतो. तर याच्यावरती तुझं सजेशन काय असेल माझ्यासाठी? मी एवढंच सांगेन ऑडियन्सला, तुम्ही ज्यांना पण असं विचारतात ना, अरे अर्निंग मला दाखव, सिंपल सांगतो बघा, अर्निंग त्याचं बघून तुम्ही काय करणार. मग तुमच्या मनात तो प्रश्न असतो की आम्ही ह्याचे व्लॉग बघून काय करणार, हा इकडून तिकडे गेला, तिकडून इकडे गेला. बघा, तो त्याचा एक्सपिरियन्स शेअर करतोय. बघा, 2 टाईपचे ऑडियन्स असतात. एकाला फक्त पैसाच बघायचा, दुसरा असा असेल तो बघेल, हा इकडे गेला, ओके, नेरूलवरून ह्याला बेलापूरची ट्रिप लागली, अच्छा तिकडे ह्यांनी सांगितलं इथे असे ट्रिप लागतात आपल्याला, ह्यांनी हा पण एक्सपिरियन्स शेअर केला, हे बघ इकडून असं पिकअप करू शकतो. त्यांनी त्याचा एक ओव्हरऑल एक्सपिरियन्स शेअर केला. आता कालच आपला एक सबस्क्रायबर आहे, त्यांनी मला सांगितलं की मी होतो एअरपोर्टला, म्हणजे तो, आणि त्यांनी काहीतरी P6ला एअरपोर्टला पिकअप केलं, आणि पिकअप करताना तिकडे आता OTP सिस्टम चालू केलं. म्हणजे कस्टमर डिरेक्टली येणार, तुमच्याकडे OTP नाही ना, तुम्हाला ड्रॉप ऑप्शन माहित नसताना त्यांनी एअरपोर्टवरून परेलला एकाला ड्रॉप केलं, आणि त्याला अप्रॉक्सिमेट 1400 रुपयेपर्यंतचं बिल भेटलं ओलामध्ये, ओला प्राईम, ओरा गाडी त्याच्याकडे. ओके, बघा आता हे ऐकायला पण चांगलं वाटलं, पण ते 1400 रुपये तो बोलला तर तुमच्या मनात काय, हा 1400 त्यांनी काय नॉलेज शेअर केलं त्याच्यामध्ये ते कळालं का, घंटा नाही समजलं. मग ऑडियन्सला मी एवढंच सांगेन, बघा काय खाल्लं, काय जेवला, कुठे हागला मुतला, ते सगळं बघण्यापेक्षा सिंपल सांगतो, काय त्यांनी कसं काय केलंय, काय घडवलं तो बघा. तुम्ही ना कंटेंट आहे ना स्वतःहून थोडासा दुसऱ्या वेने बघा. जो समजूतदार असेल ना त्याला प्रॉपर कळेल. आता जेव्हा मी या लाईनमध्ये नव्हतो, ओला उबेरमध्ये, म्हणजे म्हणतात ना युट्यूबचे व्हिडिओ बनवण्यात, आणि जेव्हा मी त्या टायमिंगला एका व्यक्तीच्या युट्यूबवर व्हिडिओ बघायचो, तर मी काय ऑब्झर्व करायचं माहितीये, ह्याचा धंदा किती झाला हा तर तो बोलायचा व्हिडिओमध्ये, पण मी तेव्हा हे ऑब्झर्व करायचो की ह्या दिवशी याला धंदा भेटला, त्या दिवशी मला धंदा भेटला नव्हता. मग ह्याला कुठे धंदा भेटला, बिझनेस कुठे होता. ठीक आहे, लॉजिकल वे मध्ये जर तुम्ही घेतलं तर खूप काही आहे. जर तुम्ही ते इलॉजिकल वे मध्ये घेतलं, हे किती तुझ्या खिशात किती पैसे, म्हणजे बोलतात ना ते स्वतःचा टोवा झाकून दुसऱ्यांचा बघा वाकून, त्याच्यात काय अर्थ नाही. आपल्या तोंडावर आहे जे पण काही तोंडावरती, आणि आपलं जे पण काय असतं ते बाईची मनामध्ये तर सगळं रॉस येतो, काय जास्त काय एडिट करत नाही. तर भावानो, याच्या लुक वरून तुम्हाला काय वाटतं, हा चष्मा काय घालत असेल? चष्मा नाही रे, सनग्लास असतो तो. माझ्या चष्मा म्हणतात, हे सनग्लास म्हणतो. काय घालतोस, काय वाटतं तुला असं, तू असं म्हणजे लुक तर भारी वाटतोय, पण याच्या पाठीमागे काय आहे का रिझन? बघ कसं माहितीये बाबा, मी आजपर्यंत माझा फेस जो आहे ना तो विदाउट सनग्लास मी युट्यूबवर एकदम रेअरली एखाद दुसऱ्या व्हिडिओमध्ये कधीतरी कुठेतरी दाखवला असेल. मी रिसेंटली बघितलं होतं, ते आपली बाप्पाची रील बघितली होती तुझी, येस, त्याच्यामध्ये बघितलं होतं. पूर्ण लुकच चेंज आहे. हा चष्मा घातला ना, सॉरी सनग्लास काढला ना, वेगळा दिसतो. सो सीन कसं होतं ते सांगतो मी जेव्हा फर्स्ट टाइम व्हिडिओ बनवत होतो, फर्स्ट टाइम व्हिडिओ बनवताना आपला सेलफोन असतो, सेलफोन मध्ये आपल्याला या कॅमेऱ्यामध्ये बघायचं असतं इकडे, आणि मी इकडे बघत होतो. आणि आता कधी कधी बोलताना आपलं कसं असतं, समजत आता बाजूने कोण आयटम गेला, आता कधी कधी लक्षात इथे येतो, तर आपण मान तर हलवू नाही शकत, पण सगळं आपले डोळे इकडे हल्ले, ठीक आहे, व्हिडिओ इकडे चालले, इथे हल्ले. मग ते कसं वाटतं, समोरच्याला असं वाटतं की अरे हा कॉन्फिडन्स नाही आहे, ठीक आहे, याच्यामध्ये कॉन्फिडन्स थोडं कमी आहे. मग मी विचार केला, अरे असं काहीतरी करायला पाहिजे की कुठेतरी समोरच्याला पण ऐकायला पण चांगलं वाटलं पाहिजे, कारण आपण नॉलेज देणार आहे, तर नॉलेज पण ऐकायला पाहिजे. कुठे ना कुठे त्याला असं नाही वाटायला पाहिजे की आपल्यामध्ये कॉन्फिडन्स तर आहे भरून. मग तेव्हा मी विचार केला, अरे सनग्लास लावूया मस्त, सनग्लासमध्ये आपण छावा पण दिसत, असं पण आपलं बोला चल ते चिकटवूया. तर सनग्लास लावल्यानंतर मी आपलं बघितलं, आपले व्हिडिओ वगैरे मस्त की एकदम ते तर प्रॉपरली आले, सगळं काही मस्त काम केलं. तर सिंपल बोलीन, जितके पण जण म्हणतात ना या लाईनमध्ये यायचं आहे वगैरे, कॉन्फिडन्स असणं खूप गरजेचं आहे. कॉन्फिडन्स आता तो तुमच्यामध्ये तुम्ही कसं आणाल, काय कराल, हे तुमच्यामध्ये, तुम्ही तुमच्या स्वतःला कसं ते तुम्ही प्रिपेअर करतात किंवा डेव्हलप करतात, तो मॅटर करतात. म्हणून हा जो फेस आहे ना रिव्हील, तो ऑलमोस्ट खूप कमी व्हिडिओमध्ये आलाय असं आहे.
तर विदाउट सनग्लास कुठे व्हिडिओ नाही येतो. जरा काढून दाखवू सनग्लास. ए बाबा आता पण याचा लुक काढा. तर एक काम करतो, पूर्णच काढ केसावरनं, पूर्णच काढ. भावाने याचा केसांच्या बद्दल जाणून घ्यायचंय थोडाफार. भाऊ त्यांनी केसांना काय केलंय का? केसांना काय नाही केलंय भाई, जे आहेत ते ऍज इट इज आहे, ते काय हे नाही. म्हणजे बोलतात ना टचवूड, म्हणजे आहेत थोडे रफ वगैरे आहेत. कारण केसांची माझ्या मध्ये खूप वाट लागली होती. सीन सांगतो काय आलेला. तो गोदरेजचा एअर पॉकेट येतो बघा, गाडीत आपण लावतो, त्याचा घमघमीत वास येतो, पूर्ण गाडीमध्ये घमघमीत वास येतो. आणि तो माझ्या कपड्यांना बिपड्यांना पूर्ण बॉडीला वास यायचा. पण त्याच्याने केस आहेत ना माझे असं म्हणजे बोलतात ना रफनेस असं वाटायला लागला. केसांवर हात फिरवायचा, केस पण असे अडकायचे मस्त की. तर त्याच्यानंतर मी कुठे ना कुठे ते बंद केलं आणि त्यानंतर कुठे ना कुठे थोडंसं ते केसांवर थोडंसं लक्ष द्यायला चालू केलं. मी बाबा केसांवर लक्ष नाही. इथं मला खायला मुताला टाइम नसतो कधी कधी. मला सांग, तू युट्यूब व्हिडिओज आणि तुझा हे धंदा मॅनेज कसा करतोस तू? बघ, मॅनेज कधी पण कोणत्याही गोष्टी होत नाही माझ्याकडून, खरं सांगतो. या गोष्टी होत नाही मॅनेज. मला माझे सबस्क्रायबर भरून भरून मेसेज करतात युट्यूबवर आहे ना, ते लोक असे म्हणजे अगदी ताणून असे म्हणजे कमेंट टाकतात, अरे दादा आज व्हिडिओ टाकला, आता तू महिनाभराने टाकशील एक व्हिडिओ, तू 15 दिवसांनी टाकशील, अरे तू रेग्युलर टाक, तुझ्यासारखं नॉलेज कोण नाही देत. हे सगळे ताणून असतात मेसेज. पण मी त्यांना काय सांगू एक्झॅक्टली की माझ्या घरी जे सिच्युएशन आहे तो वेगळं आहे. मला सगळं सांभाळायला लागतं. बायकोला सांभाळा, गाडीला सांभाळा, मग कुठे ना कुठे आपले क्लायंट सांभाळा, आयटम सांभाळा, असं तसं करत करत हे सगळं पूर्ण जो षडयंत्र हे जे आहे ना सगळं सर्कल, हा पूर्ण सर्कल आपल्याला सांभाळायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला कुठे ना कुठे सगळं काय बघायचं आहे. मग त्याच्यात युट्यूबवर व्हिडिओ टाकलं, आता इनकेस कोण एखादा व्यक्ती असेल ज्याचे कमेंट्स आपल्याला असं कुठेतरी वाटतं की हा बाबा याचा कमेंट्स आपल्याला रिप्लाय करायला, मग त्याला रिप्लाय करा. तसं आहे. मग प्रत्येक गोष्टीला आपल्याला सांभाळायचं आहे ना. सबस्क्रायबर पण असतात कधी कधी. काय काय सबस्क्रायबर असे असतात की जे लोक ऍक्च्युअलमध्ये त्यांना गरज असते. पण काय काय जणांचं असं असतं की अरे यार ह्यांनी काय प्रश्न विचारला ना, कधी कधी मी स्वतःच विचारात पडतो. आता एक रिसेंटली एक सबस्क्रायबर होता, ओके, तो मला बोलला लाईव्ह मध्ये की भाई मैं आरती का लेना चाहता हूँ. बोलला आरती का लेना चाहते है, अबे डबल मिनिंग होतोय हा. तसं आलं. तेवढ्यात दोघे तिघे जे होते म्हणजे आपले सबस्क्रायबर, त्यांनी कमेंटमेंट टाकलं की भाऊ, त्यांनी टाईप केलंय की मैं अर्टिगा लेना चाहता हूँ. मी मनात म्हटलं अर्टिगा आर्टिका, विचार कर केवढा फरक आहे दोघांमध्ये. सो असाला सिच्युएशन असतो. तर बघा, आपल्याला सगळं काय मॅनेज करायचंय ऑलमोस्ट. आता हे जितके सबस्क्रायबर वगैरे यांना सगळ्यांना मॅनेज करा. मग असं असतं की बोलतात ना, एकाशी बोललं की दुसऱ्याशी नाही बोललं तर दुसऱ्याला असं वाटतं की अरे यार हे काय यार आपल्याला टाइम नाही दिला. माझ्यासोबत पण झालंय की भावा तू एक कमेंटला रिप्लाय देऊ शकत नाही. भावानं तुम्हाला काय सांगू की टाइम नाही भेटत, नाही होत. अरे मॅनेज नाही होत टाइम. लिटरली माझ्याकडे कधी कधी असं सिच्युएशन असतं की तुम्हाला मी काय सांगू की माझ्याकडे असं सिच्युएशन आलंय की मी झोपलेलो आहे, मला पटकन क्लायंटचा मेसेज आला की पिकअपसाठी अवेलेबल आहेस का, मला इथून इथे गाडी पाहिजे. आणि मी विचारतो त्यांना कधी, तर मला म्हणतात ऑन दी स्पॉट, आत्ताच्या आत्ता. मी त्यांना एवढंच बोलतो मला 10 मिनिटं लागेल पोचायला. आणि 10 मिनिटं लागेल पोचायला तर मी लिटरली बालडी असं ना, बालडी त्याच्यामध्ये असं टोन टाकून असं बाहेर काढलंय, परत टोन टाकून बाहेर काढलंय आणि निघालोय. म्हणजे अर्ध्या झोपेतून पण कधी कधी असे सिच्युएशन पण झाले. माझ्यासोबत असं झालं होतं की आहे ना, मी ठाणेवरून पनवेलला जात होतो आणि तो दिवस खूप हेक्टिक दिवस होता. तर त्या मला कस्टमरने काय सांगितलं होतं की 6 वाजताचा तू आम्हाला पिक करायला येशील का. तर तेव्हा मी काय केलं की मी तेव्हा बोललो की नाही, मी नाही येऊ शकत. ते मला 800 ते 1000 रुपये देत होते एअरपोर्टचे. नॉर्मली आपल्याला ओला उबेर रॅपिडो मध्ये 500 रुपये किंवा 400 रुपयेच भेटतात. पण ती मी ऑपॉर्च्युनिटी मिस केली. तुला काय वाटतं, ती मी फालतूगिरी केली? आपली लाईन सिंपल आहे, पैसा फेको तमाशा देखो. ठीक आहे, जिथे आपल्याला पैसा भेटणार तिकडे आपल्याला काही करून नाचायला लागतं. मी मध्यरात्री पण घरातून निघालोय, रात्री 12:30-1 वाजता कधी कधी असे म्हणजे म्हणतात ना, क्लायंटने ऑलरेडी ॲडव्हान्समध्ये मला सांगितलं होतं एअरपोर्टला राहायचं, पण माझी झोप मोडून, ठीक आहे, लोक झोप वगैरे मोडायला तयार होत नाही या लाईन मध्ये, पण मी झोप मोडून मी निघालोय. म्हणजे एक प्रकारे तू स्वतःचा कम्फर्ट झोन तू सोडून तू डायरेक्ट सोडायला लागतो. ही लाईन अशी आहे ना, आपल्या समोरच्या ह्याच्यावर आपल्या तालावर नाचायचं. आपण आपल्या स्वतःच्या तालावर समोरच्याला नाही नाचू शकत. तुम्ही जर उद्या विचार कराल मी दुपारी धंद्याला निघतो, मी रात्री निघतो, तसं नाही होत. धंदा जो टायमिंगला आहे, ज्या टायमिंगला आहे त्यावेळेस तुम्हाला निघायचंय. तुम्हाला क्लायंट ज्या टायमिंगला बोलवत आहेत एअरपोर्टला वगैरे, त्यांना ड्रॉप करायचं आहे, त्या टायमिंगला निघायचंय. मग ह्याच्यामध्ये तुमचं जे हे आहे म्हणजे बोलतात ना माइंडसेट की मी आता इकडून इकडे हेच करणार तेच करणार, ते नाही होत कधी पण. हा, एखाद्या वेळी तुम्ही हा एक्झम्पशन लावू शकता, आपल्या इकडून इकडे ही बुकिंग भेटेल ती बुकिंग भेटेल, पण जो पैसा तुम्हाला कमवायचा ना तो प्रॉपर तो टायमिंगलाच भेटतो. तो टायमिंग सोडून कुठेही भेटत नाही. आता मला सांग, तुझ्यासोबत कधी असं हॉरर वाला सीन झाले का गाडीमध्ये? भूत
अरे जे पण आहे बघा भाऊ, आपण मराठी माणसं, आपल्याला म्हणजे मराठी माध्यमातून शिकलेला माणूस आहे, आपल्याला इंग्लिश वगैरे इतका जास्त काही जमत नाही. आता तेवढा शिकलेला असतो तर या लाईन मध्ये घुसलो असतो का भावा? तर त्यासोबत असं कधी झालंय का? हॉरर वाले ऍक्च्युअल मध्ये सांगू ना भाई, मनात भीती असेल तर सगळं काय, मनात भीती नसेल तर काय. आपण कोकणी आहेत तसं बघायला गेलं तर आपल्यामध्ये ते आहे म्हणजे. आपल्या गाव साईडला वगैरे पण इकडे नाही. आणि इकडे मी ऑलमोस्ट नाईटला वगैरे असं म्हणजे बोलतात ना, माझे एक्सपिरियन्स होते असे 1-2, पण त्याच्यात असं काही खास नव्हतं एवढं. त्यात एकच एवढंच सांगेन की म्हणजे म्हणतात ना, तुम्ही मनात घेतलं तर खूप काही आहे, मनात नाही घेतलं तर काही नाही. काय वाटतं मग तुला की एक प्रश्न आहे की ओव्हरनाईट मध्ये काम केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? अजिबात. तुमच्याकडे पर्सनल बुकिंग असेल, पर्सनल क्लायंट असतील तर करा. एखादं फेस्टिवल असेल, दिवाळी, गणपती, ईद वगैरे किंवा न्यू इयर पण नाही सजेस्ट करणार मी त्याच्यात. पण हे जे नॉर्मल जे सेलिब्रेशनवाले फेस्टिवल असतात त्याच्यात तुम्ही ओव्हरनाईट काम करू शकतात. पण ते सोडून बाकी मी तर सजेस्ट नाही करेन ओव्हरनाईट काम करा. कारण ओव्हरनाईटमध्ये काय शॉर्ट असतो, बेवडे लोक गाडीमध्ये भरपूर बसतात. सेकंड म्हणजे लूटमार करणारे असतात. तिसरं म्हणजे जे मुली असतात ते आउटलाईनवाल्या मुली भरपूर असतात नाईट टायमिंग. ठीक आहे. मग त्याच्यात तुमच्या बरोबर असं काही सिच्युएशन होऊ शकतं, ती काही आरोप टाकू शकते किंवा एखादा व्यक्ती बोलू शकतो की हा मी बिल दिलं, जा नाही देत बिल, जा पैसे नाही देत. असे व्हिडिओज भरपूर आपले व्हायरल होतात. तळोजा साईडला झालं होतं की ते मुंबई साईडची ट्रिप होती, ते तळोजाला घेऊन गेले, त्याला पैसेच दिले नाही. तर ही सगळी फालतूगिरी भरपूर असते. म्हणजे म्हणतात ना, तुमचं बोलतात ना, एका प्रकारे तुम्हाला तो फ्रस्ट्रेशन भरपूर असतो की हे काय झालं आपल्या बरोबर हे नाईटमध्ये. आणि तुमच्याकडे हेल्प करणारा कोणच नसतो. डे मध्ये काय माहिती, डे मध्ये कुठेही तुम्ही असाल तुम्हाला मदत करण्यासाठी कोण ना कोण येतं, पण नाईटमध्ये ते पॉसिबल होत नाही. म्हणून सांगतो, नाईटमध्ये जितकं जमेल तेवढं नाही. जर तुमच्याकडे तुमचे पर्सनल क्लायंट असतील, बिंदास. नाही, मला बरेच जणांचे मेसेज आलेत व्हॉट्सअपला, तर ते बोलतायत की अरे आम्हाला मॉर्निंग असते, आम्ही नाईट मध्ये गाडी चालवू शकतो का? तर माझं असं होतं की मी तरी चालवली नाही. अजिबात नको, सरळ बोल नाही. सरळ नाही. येस, चल ठीक आहे. तर आता मला सांग, या लाईन मध्ये करंटली सप्टेंबर महिन्यात नाही, महिना कुठला चालू आहे? ह्याला महिना नाही माहिती, महिना कुठला चालू आहे? आणि हा आले व्हिडिओ बनवायला. सप्टेंबर रे मित्रा, सप्टेंबर महिन्यामध्ये या 2025 मध्ये. तर ह्या आताच्या करंट सिच्युएशन मध्ये जर कोण या लाईन मध्ये उतरत असेल किंवा त्याला पार्ट टाइम मध्ये गाडी चालवायची असेल तर तू तुला काय सजेशन देईल? नको उतरा. नको. बघ, मी सिंपल सांगतो, माझ्या चॅनलवर मी मोस्टली लोकांना मोटिवेट करतो आणि जे ते आपण फॅक्ट समोरासमोर तोंडावर बोलतो. पण सिच्युएशन असं आहे ना, आता मी रिसेंटली ऐकलं 4-5 दिवसात परत स्ट्राईक आहे. हे स्ट्राईक जेव्हापासून झालं तेव्हापासून रेट लिटरली मजबूताला उतरलं, म्हणजे बेकाराला उतरलं आहे त्याच्यानंतर. आणि सिच्युएशन अजून खराबपेक्षा अजून खराब होत जाते. आता लोक म्हणतील की सिच्युएशन परत चांगली होऊ शकते. कधी होईल, काय होईल हे सांगता येत नाही. ठीक आहे, म्हणजे काही गॅरंटी वॉरंटी नाही. हां, डिसेंबर नंतर धंदा पूर्ण संपून जातो. जॅन, फेब, मार्च, एप्रिल, मे पर्यंत बिझनेस नसतो. तुम्ही जर केलात तर पूर्ण स्ट्रगलवाली लाईफ असते. आता या सिच्युएशनमध्ये जेव्हा तुम्ही गाडी घ्याल, ठीक आहे, एखाद्याला आपण म्हणतो की भाई लर्निंग स्टेज आहे, 3-4 महिन्याच्या शिकण्यात जातील. पण ह्या सिच्युएशनमध्ये जर तुम्ही बोलतात ना उडी मारतायत, तर लिटरली ते असं होऊ शकतं की तुम्ही दलदलमध्ये उडी मारली आणि तुम्ही खपतायत. कारण सिंपल तुम्हाला सांगतो, आजपर्यंत मला घरी असं नाही वाटत की कोणत्या युट्यूबरने हे रिव्हील केलं असेल. मी तुम्हाला एकदम क्लिअर सांगतोय आज की बघा, तुमचा जो बिझनेस आहे ना, हा बिझनेस फक्त आणि फक्त जितके लोक मुंबईच्या आतमध्ये राहतात ना, सिंपल, मीरा रोडच्या आतमध्ये, म्हणजे बोलतात ना बोरिवलीच्या आतमध्ये टोल नाका आहे, ठाण्याच्या टोल नाकाच्या आतमध्ये, किंवा ठाण्याचा थोडासा वरचा आजूबाजूचा एरिया पकडू शकतो टोल नाकाच्या. इव्हन ऐरोली, परत नवी मुंबई, पनवेल वगैरे खूप लांब झालं, नेरूल वगैरे पर्यंत. ह्या एवढ्या एरियामध्ये जितके लोक राहत आहेत त्यांना बिझनेस आहे. ह्या एरियाच्या बाहेर मग कोणाकडे वॅगनर असू दे, नाहीतर फॉर्च्युनर असू दे, नाहीतर काही असू दे, किया असू दे, नाहीतर काही असू दे, त्यांना बिझनेस नाही आहे. त्यांना जो रेट भेटतो तो खूप म्हणजे खूप कमी, आणि तो तोडून भेटतोय रेट, त्यांना बिझनेस नाही आहे. मग जे लोक या लाईनच्या आतमध्ये आहेत त्यांनाच धंदा आहे. जर तुम्ही या लाईनच्या आतमध्ये असाल, तुमच्याकडे पर्सनल क्लायंट्स आहेत, तुमचं बॉन्डिंग वगैरे चांगलं आहे लोकांबरोबर, तुम्ही लोकांना पटवू शकतात पटकन, तर मग तुम्ही उतरा. नाहीतर मग ऑन युअर रिस्क सगळं. कारण मी जेवढं फेस करतोय ना, तर इन्कम जी आहे ना ती स्टेबल नाहीये. इतका जास्त उतार चढाव आहे ना, इतका जास्त फ्लक्च्युएशन आहे ना. तर पर्सनल क्लायंट्स वरती, आता याच्याशी बोलणं झालं माझा पर्सनली, तो हा बोललाय की पर्सनल क्लायंट्स वरती फोकस करा, ओला उबेरच्या भरोशावर राहू नका.
तर मला जिथपर्यंत मी ट्राय केलंय तर मला खूप डिफिकल्ट वाटतोय की ते पर्सनल क्लायंट्सला मॅनेज करण्यासाठी. तर त्याच्याबद्दल काही ट्रिक सांगू शकतोस का की बाबा हा पिकाचू किंवा तो डोरेमॉनला पटव, काय वाटतं तुला? माणसं ओळखायला शिका, माणसं ओळखायला जेवढं लवकर शिकाल तेवढं बरं आहे. कारण बघा सिम्पल सांगतो, गाडीमध्ये जो व्यक्ती बसतो तो त्याच्या बायकोबरोबर बसलेला असेल, त्याच्या आयटम बरोबर बसला असेल किंवा त्याच्या बहिणीबरोबर बसला असेल. आता तुम्हाला एक्झॅक्टली ओळखायचं की हा कोणत्या व्यक्तीबरोबर बसला. जेव्हा तुम्हाला हे ओळखता आलं त्या दिवशी तुम्ही सगळं काय म्हणजे बोलतात ना ह्या लाईनमध्ये शिकला पटकन. कारण ती गोष्ट जो ओळखेल ना त्याला सिंपल आहे ना, सिंपल सांगतो. जर मी ह्याच्या गाडीमध्ये याचा कस्टमर बसला, मी ह्याला बोलतोय मी आता थोडा ऊपर से जाके पैसा दे, तरी ह्याला समजणार की मी रिटर्न येणार आहे की नाही येणार आहे. म्हणजे ह्याला ओळखता आलं माणसांना, हा ओळखू शकतो. तर तेच ओळखता नाही आलं की झालं पॉकीवन पळाला, हा राहिला, तसाला सीन आहे. ऍक्च्युअली मध्ये असं हे बरेच स्कॅम पण चालू आहेत की बोलतात की जसं की यांनी सांगितलं की तू थांब खाली, मी कॅश वगैरे घेऊन येतो. तर कधी कधी आता माझा बिहेवियर असं आहे ना, लगेच मी ट्रस्ट करतो समोरच्या माणसांवरती की हा ठीक आहे चला जाऊन कधी नाही या धंद्यामध्ये ट्रस्ट असं मला ट्रस्ट धंद्यामध्ये असं नाही, लाईफ मध्ये मी सिंपल सांगतो, लाईफ मध्ये कोणावर पण ट्रस्ट करू नका. भरोसा आहे ना एकदम लिमिटेड लोकांवर करा. ते म्हणतात ना ते गाड्यांमध्ये कसं असतं लिमिटेड एडिशन, तसं तो ट्रस्ट आहे ना तो एकदम लिमिटेड लोकांपुरता असायला पाहिजे. लिमिटेड लोकांपुरता करा. कारण तुम्ही ऑल ओव्हर जर सगळ्यांवर तुम्ही तसं करत राहिला तर तुम्ही तुमचा खेळ आहे ना लवकर तुम्ही खेळून घेतात, जे दुसरे खेळतात खास करून तसं होणार. तर मला सांग एक, आता जस्ट मला अचानक प्रश्न आला की तुम्ही तर क्लायंट काय लगेच काय घेतले नसणार, म्हणजे जेवढे पण तुम्ही क्लायंट्स मॅनेज केलेत आतापर्यंत तुझे पर्सनल बुकिंग आहेत, तर तुम्ही सुरुवात ओला उबेर पासूनच केली ना? येस. ओके, म्हणजे जे बसायचे त्यांना मी पाठवायचो. ओके, आणि त्यांना नंतर फिरवायचो, तसं होता. ओके, म्हणजे यांनी सुरुवात ओला उबेर पासून केली. हो. त्यानंतर मग त्यांनी तो कस्टमर बेस बनवला. Yes. आणि आता तुला घंटा फरक पडत नाही, स्ट्राईक येऊ दे काय येऊ दे. बघ असं नाही की फरक पडत नाही, फरक पडतो, सगळ्यांना फरक पडतो. आज आपल्याकडे पण आहेत, कुठे ना कुठे ती मनात भीती असते. सिंपल सांगायला गेलं प्रत्येकाला हे कोण पण इकडे म्हणतात ना कधी ना कधी तुमचं सगळ्यांचं आयुष्य संपणार आहे. कोण पण अमर नाही, तसंच सिंपल आहे. कोणाकडे पण क्लायंट लॉंग टर्म नाही, कधी ना कधी ते संपू शकतात. पण एक सिंपल सांगतो, ऍटलिस्ट तुम्ही पुढचं म्हणजे म्हणतात ना, जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की तुम्हाला 2 EMI पुढचे तुम्हाला साठवून ठेवायचे, तसं सिंपल सांगतोय तुम्हाला ऍटलिस्ट, ठीक आहे, ऍटलिस्ट तुमच्या हातामध्ये ना कमीच कमी पुढचे 1 नाही तर 2 महिने तरी तुमच्या आरामात निघायला पाहिजे. असे तरी पर्सनल क्लायंट असायला पाहिजे. आयुष्यात नाही निघणार पण 1 ते 2 महिने तरी निघायला पाहिजे, तसे पाहिजे. मग आता बरेच जण पण आता विचार करतायत की त्यांच्याकडनं ओला उबेर वगैरे जमत नाहीयेत, मग ते कंपनीला गाडी लावायचा विचार करतात. तर तुझं काय म्हणणं असतं, कंपनीला गाडी लावली पाहिजे का नाही? कंपनीवरती मी एक व्हिडिओ बनवलाय, त्यांना त्याच्यात पूर्ण क्लिअर सगळी माहिती भेटेल. आपल्या चॅनलवर जा, स्मिथ अँड यू वरती पूर्ण क्लिअर माहिती. ओके, मग जे चॅनलची लिंक आहे ना, ती वाली स्पेसिफिक व्हिडिओची लिंक आहे ना, मी चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो या व्हिडिओच्या. तुझे सबस्क्रायबर आहे त्यांना पण भेटेल, त्यांना पूर्ण प्रॉपर नॉलेज भेटेल. कारण कसं आहे माहितीये का, कारण आताच्या टायमिंग मध्ये आहेत ना, जे नवीन आलेत ना, जे टिकणारे टिकतात, नाही तर बाकीचे आहेत ना गाड्या वगैरे विकायला पण काढल्यात. नवीन जितके आले आहेत आताच्या टायमिंगला एवढंच सांगणार आहे, राग मानून घेऊ नका. आपण तोंडावर बोलतो, कच्चा लिंबू आहेत सगळे कच्चा लिंबू आहेत. कच्चा लिंबू हे का मी शब्द वापरतोय ते तुम्हाला सिंपल सांगतो. आपण माहिती लहानपणी खेळायचो तेव्हा एखाद्या व्यक्तीला आउट केल्यावर आपण बोलतो अरे तो कच्चा लिंबू त्याला नाहीत खेळता. तसाला फंड आहे. तर नवीन जितके पण जण आहेत या लाईन मध्ये आता जे आलेत त्यांचा काय प्रॉब्लेम होतो, गाडीची प्राइसिंग काय ते बघतच नाही. डायरेक्ट गेले कांदे बटाटे विकत घेतात तसे घेऊन येतात. CNG कुठे भरायचंय काय भरायचंय काहीच माहिती नाहीये. परत गाडीची काय सर्व्हिसिंग करायची ते पण नाही माहिती. परत एक असे पण सिच्युएशन येतात की त्यांना धंदा पण काय ते माहितच नाहीये. म्हणजे म्हणतात ना ट्रिप उचला आणि हे करा. मी अशा व्यक्तींना पण भेटलोय ज्यांना इंग्लिश वगैरे बोलता पण येत नाही, लिहिता पण येत नाही. चल बोलता येत नाही ते ठीक आहे, पण एक नॉर्मल जी आपल्याला ट्रिप येते ना की आपल्याला पिकअप करायचं ठाणेवरून जायचंय त्याला पनवेलला, तर त्यांना ते पण वाचता येत नाही. असे पण मी लोक या लाईन मध्ये बघितले, पण ते लोक काम करतायत. मग शेवटी कसं आहे माहितीये, तुम्हाला कुठे ना कुठे स्मार्ट असणं खूप गरजेचं आहे. कारण मी दरवेळी माझ्या व्हिडिओमध्ये ना खूप अगोदर बोलायचो की दिमाग का पैसे आहे. तुम्ही जितकं डोकं वापराल तेवढं बरं आहे. नाही वापरलं संपला तुमचा खेळ तिकडे. म्हणजे वेळेला महत्व खूप जास्त आहे. आता एका वेळेला तर महत्व आहे, पण तुमचं डोकं किती काम करते स्ट्रॉंग त्याला महत्व आहे. कारण बघ सिंपल सांगतो, आजच्या तारखेत ग्रॅज्युएशन तुझं झालंय, मी इकडे माझं एक विषयासाठी ग्रॅज्युएशन झालं नाही. एक विषय फक्त माझा राहिलेला अकाउंट्स, त्याच्यात मला कॉपी करायला जमलं नाही. कॉपी करून नापास झाला नाही जमलं. म्हणजे त्याच्यात कॉपी करणार का काहीच नाही. पूर्ण तुला रट्टा तो तसाच उतरवायचा असतो. अच्छा. कारण मी 12वी 11वी पासून मी पूर्ण कॉपी करत आलोय. कारण मला कधी पण एज्युकेशन किंवा अभ्यास वगैरे ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. आणि 12वी मध्ये मला तेव्हा पहिली केटी लागलेली.
ओसी सब्जेक्ट होता खास करून त्याची ओके, मग लागलेली. तुम्ही हा कॉमर्स घेतला होता? हा कॉमर्सला घेतला होता. Okay. आणि मी एक फनी सिच्युएशन तेव्हाच तुला शेअर करतो. मला आहे ना केटी लागली. केटी लागल्यानंतर मला जो सेंटर आला होता कॉलेज, तो आला होता डबलास, SIWS त्याला म्हणतात, शॉर्ट फॉर्म डबलास म्हणतात भरपूर जण. तो आला होता. आता आल्यानंतर मी आपलं गेलो तिकडे, बेंच वगैरे बघितलं मस्त की आपली जी सीटिंग अरेंजमेंट होती ती होती. आणि माझ्या बाजूला ना जसं ही एवढी गॅप आहे ना, तेवढ्याच गॅप मध्ये दुसऱ्याचा बेंच होता. म्हणजे असं लांब पण होतं, गॅप नव्हतं जास्त. ओके. तर मी म्हटलं एक नंबर सही आहे. आपली काय प्रिपरेशन वगैरे झाली नव्हती, माहिती होतं या तारखेला एक्झाम आहे. आपण आहे ना तेव्हा म्हणजे लक्षात नाही द्यायचं अभ्यास वगैरे, काय अरे काय वाचलं तरी भेंडी डोक्यात जातच नाही. मी ना त्याचा पेपर बघितला, सगळं बघतोय सगळं उतरवत आहे. तो आहे ना भाई मस्त एकदम लांब असे आन्सर छापत होता सगळे. मी बघितलं पूर्ण तसंच ॲज इट इज छापून काढला पूर्ण. जसं आजच्या तारखेत तुम्ही लोक कसे दुसऱ्याचे व्हिडिओ बघून लगेच येतात, सेम तसं सेम मी केलं सगळं. आणि लास्टला ना जसे ते सर वगैरे येतात पेपर कलेक्ट करा, तो तरी पण लिहितोय आणि मी भेंडी पूर्ण त्याचं छापतोय. म्हणजे आपल्यामध्ये ती स्किल होती मस्त की छापायचं कसं, कॉपी वगैरे कसं करायचं. छापलं मस्त की. आणि छापल्यानंतर आहे ना त्यांनी जसा पेपर दिला ना, असा तो सर गेला मागे पेपर कलेक्ट करता माझ्याकडे आला. मी माझा पेपर दिलं आणि गेला तो दुसरीकडे गेला. जसं मी बाहेर पडलो ना, तर त्यांनी बघितलं मी त्याला छापतोय. मी त्याला बोला, अरे बाबा थँक्स बाबा, आपली तू मदत केली यार, म्हणजे तू जे काय लिहिलंस ना ते सगळं मी लिहिलं. तर तो मला बोलतो, अरे भाई मैं खुद फेल हुआ था, मेरे को केटी लगा था, मेरे को कुछ आता नहीं था, मैंने ऐसे ठोक दिया. मी बोलला म्हणजे यांनी पूर्ण ठोकलंय. आणि त्याच्यावरच मी पण बोलतो ना, ते जे त्यांनी ठोकलेलं होतं तेच सगळं मी उतरवून काढलं माझ्या. तुला जे येत असेल ते लिहिणं सोडून तुम्ही सगळं त्याचं. मला काही घंटा येतच नव्हतं, मला कसलं येत होतं, मला काहीच येत नव्हतं. आणि तरी पण मी पास झालो. तसं होतं. एक सिम्पल सांगतो, आता बॅक टू दी टॉपिक येऊया. जसं यांनी सांगितलं की हा ग्रॅज्युएट, आणि मी ग्रॅज्युएट नाही, माझा एक विषय राहिला होता. एवढंच सांगणार आहे की बघा, एक विषय राहिला तरी आपण डोक्याने काम करतोय, ग्रॅज्युएट असला तरी डोक्याने नाही काम करत. तुम्ही जेवढं काम कराल तेवढं चांगल्या डोक्याने. कारण सिम्पल सांगतो, हा येत होता आपल्याला भेटायला, यायला बोला चुनाभट्टीला यायचा, हा बीकेसीचा फ्लावर चढला, त्या साईडला गेला. नंतर परत हा भलता कोणता तरी फ्लावर चढला, तिकडे गेला. नंतर याला बोललो लाईव्ह लोकेशन पाठव, तेव्हा तो कुठेतरी तो प्रॉपर तो चुनाभट्टीमध्ये पोहोचला. ऍक्च्युअली मध्ये कसं आहे माहिती मित्रांनो, मॅप वगैरे आहेत ना, आता ह्याच्या आधी मी फूड डिलिव्हरी करायचो, तर ते फूड डिलिव्हरीचं कसं, तो एरिया माहिती होता. एरिया जेव्हा माहिती नाही पडत आणि जेव्हा ते म्हणजे बोलतात ना, थोडं तुमचं लक्ष चुकला तर तुमचा डायरेक्ट गेम ओव्हर. तर तसं मला सीन झाला. हे मी तर रिव्हील केला इथे, पण मी तर एअरपोर्टची कितीतरी वेळ चुकलोय. आणि कधी कधी मॅप असा असतो, तो याचा उबरचा मॅप तर ॲक्युरेट दाखवतो, तरी रॅपिडोचा आणि ओलाचा मॅप आहे ना भलताच काहीतरी दाखवत असतो. मॅप कधी पण राईट असतो. जर तुमचं प्ले स्टोअर वरती मॅप अपडेट नसेल तेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम येतात. नाही दादा, माझं ते ऑटो अपडेट चालू असून सुद्धा पण माझा मोबाईल कधी कधी साथ देत नाही. आणि तो नशिबाचा खेळ आहे, तर नशीब साथ देत नाही, मॅप साथ देत नाही, तसं नाही. पण नशीब जरी साथ देत नसला तरी हिंमत थोडी हारायची. जर हिंमत हारला तर विषय संपला. मग नाही हिंमत नाही हारायची कधी पण लाईफ मध्ये हिंमत नाही हारायची. कधी पण लाईफ मध्ये एवढी हिंमत ठेवा ना तुम्ही, की तुम्ही म्हणतात ना काही तुम्ही अचीव्ह करू शकता, एवढी हिंमत ठेवा. माझ्यामध्ये पण हिंमत होती. म्हणजे फर्स्ट टाइम लोन घेतलं, फर्स्ट कारचं ग्रँड आयटनचं, तेव्हा माझी फाटून हातात आली. मी मनात म्हटलं अरे एवढा मोठा लोन, आणि आपण आयुष्यात कधी लोन केलंच नव्हतं, कधी EMI वगैरे कसला भरला, डायरेक्ट पहिलाच. म्हणजे फर्स्ट टाइम काढायचं डायरेक्ट लोन. किती होता तो 14,150 हफ्ता होता 4 वर्षासाठी. त्याच्यात आपल्याला फक्त आणि फक्त लास्टचे 5-6 महिने भरताना आपली थोडी हालत खराब झाली, कारण कोविडचा टाइम आला, धंदा नव्हता, सगळ्यांना घरात होते, बिझनेस पण पूर्ण डाऊन झाला होता. आणि माझी नाही, सगळ्यांची हालत खराब झाली. मॅनेज कसं केलंस तुम्ही? बॅकअप, जसं तू माझ्या व्हिडिओ मध्ये बोलला ना तसंच सेम बॅकअप. ते लोक बघतील माझ्या चॅनलवर तुझा व्हिडिओ, तेव्हा त्यांना समजेल. ओके, बॅकअप काय असतं. ह्याच्या चॅनल वरती पण माझा एक इंटरव्ह्यू टाईप व्हिडिओ येणारच आहे. बॅकअप असणं खूप जास्त गरजेचं आहे. येस. ओके, चालेल, ठीक आहे. चल मग, तुझ्यासोबत बोलून खूप जास्त छान वाटला. आय होप तुमचे डाऊट जे असतील, जे नवीन बघतायत किंवा जे जुने आहेत जे बघतायत, डाऊट क्लिअर झाले असतील. आणि इन केस डाऊट क्लिअर नसतील झाली तर कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. आपण नेक्स्ट टाइम परत त्याला भेटूया आणि नक्की पक्का. आणि जेवढे पण डाऊट असतील ते क्लिअर करूया. सो आणि तुझे काय डाऊट्स वगैरे होते ते क्लिअर झालेत का? ह्याला पण लय डाऊट्स होते ह्याला काय घंटा माहिती. माझे बऱ्यापैकी डाऊट्स क्लिअर झालेत. मी झिरो नॉलेज, तेच आहे ना शेवटी, झिरो नॉलेजने तुम्ही जेव्हा येता, तुम्हाला काहीच माहिती नाही, तुम्हाला गाडीचं नॉलेज नाही, तुम्हाला धंद्याचं नॉलेज नाही, तर मग डिफिकल्टी खूप जास्त वाढते. फक्त माझं एवढंच आहे की माझा बॅकअप प्लॅन म्हणून माझे फादर आहेत, नाहीतर मी तर लटकलो असतो फासाला. चल ठीक आहे, एवढंच बोलून मी आजच्या व्हिडिओला इथे एंड करतो. आणि आय होप भरपूर मोठा आलाय, भरपूर मोठा आलाय. काय नाही, तो आपण एडिट करूया आणि आपले आपले व्ह्युअर्स जे आहेत ते थोडे मॅनेज करतील. लिटरली मूवी बनलाय तो व्हिडिओ, म्हणजे
ठीक आहे. पण आवडेल त्यांना ऍक्च्युली. नक्की आवडेल, कारण आपण थोडेसे टॉपिक्स पण घेतले आणि थोडासा फनी वे मध्ये पण गेलोय. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि या भावाच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. त्या चॅनलचं लिंक आणि युट्यूबची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकणार आहे. चला भावा, बाय बाय. सो बाय, टेक केअर, कीप स्माइलिंग, बी हॅपी, खुश राहा, मस्त राहा आणि पॉझिटिव्ह राहा. ओके, बाय बाय.